सावरोली जिल्हा परिषद आणि वाशिवली पंचायत समिती निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून प्रचाराचा धुरळा आता शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक उमेदवार आणि कार्यकर्ता घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत असतानाच वयाळ येथील शेकडो ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. नढाळ येथील पंचायतन मंदिरात हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सावरोली जिल्हा परिषद गटातून ज्ञानेश्वर गायकवाड आणि पंचायत समिती गणासाठी गौरी महादेव गडके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतदानाचा दिवस जवळ येत असतानाच वयाळ येथील ग्रामस्थांनी जनार्दन पवार, प्रमोद पवार आणि हसुराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशावेळी उरण मतदारसंघाचे आमदार महेश पालदी, भाजप जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, भाजप नेते प्रीतम म्हात्रे, माजी सरपंच महादेव गडके, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, वडगाव पंचायत समिती अध्यक्ष विनोद भोईर, विजय ठोसर, सरपंच रवींद्र कुंभार, राजू पाटील, कृष्णा पारंगे, देवा पवार, अर्जुन पवार, मुरलीधर ठाकूर, मधुकर पवार, दिनेश पवार, संतोष पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे सावरोली आणि वाशिवली परिसरात भाजपची ताकद अधिक वाढली आहे. या माझ्यापूर्वी अनेक आमदार झाले. 10 लाखाचा निधीला का इकडून फोटो काढून का तिकडे फोटो काढून, इथे पाठी लावून का तिकडे पाठी लावून असा विषय होता. आज आपण म्हणजे आदिवासी समाज इथे आहे म्हणून मी सांगतो, आशाच्या पट्टीचा रस्ता हा एक दिव्य स्वप्न होतं आणि मला समाधान आहे की आता प्रवीण मोरेजी लवकरच तिथे जाऊन माझी वाट न बघता सुधीर शेट्टींना घेऊन जाऊन एकदा तो नारळ फोडा आणि पावसाच्या आतमध्ये आशाच्या पट्टीचा म्हणजे ते चिंचमाळ पासून ते आशाची पट्टी खालचा हे 2 किलोमीटरचा रस्ता पूर्ण करा आणि वरचा फॉरेस्ट प्रपोजल आपण महिन्याभराच्या फॉरेस्टकडे सबमिट करू. पावसाळ्यापर्यंत त्याचे पैसे आणि त्याची परवानगी घेऊन ठेवू म्हणजे पुढच्या पावसाळ्याच्या आधी आशाच्या पट्टीचा रस्ताही पूर्ण करता येईल. निश्चित मित्रांनो, असं काम केल्यानंतर तुम्ही आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करतो. आपण राजकारणामध्ये प्रवेश करतो म्हणजे काय करतो? माझा परिसर चांगला व्हावा, माझं गाव चांगलं व्हावं, माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगले रस्ते मिळावे ही अपेक्षा आहे आपल्याला. नाहीतर ही सरकार आणि ही पदं आणि हे सर्व मोदींचं नाव फडणवीसांचं हे फक्त शोभेची वस्तू नसून जिथपर्यंत सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये काही आमूलाग्र बदल घडत नाही तिथपर्यंत ह्या शोभेच्या पदाचा काही उपयोग नाही हे मानणारे आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी स्वागत करतो. मला फार आनंद झाला, माझ्यामुळे लेट झालं तुम्हाला. मी कुठेतरी पक्षाच्याच कामात होतो. आज फॉर्म मिटरात होते, पनवेलला होतो, पनवेलवरून पुढे गेलो. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये जे हाल आले त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या पक्षामध्ये कधीही जुना नवीन आधीचा पूर्वीचा असा भेदभाव नाही. जो येईल तो आपला आहे आणि जो येईल त्याचं या भारतीय जनता पक्ष परिवारामध्ये स्वागत करतो आणि यापुढे देश कार्याचं, नंतर राष्ट्रवादाचं, देशसेवेचं आणि देशाला उत्थानाकडे नेणाऱ्या या भारतीय जनता पक्षामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो हे या ठिकाणी सांगतो. 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती आपल्या तालुक्यात आहेत आणि तुम्हाला सांगतो 100% भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं इथे पंचायत समिती ताब्यात घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही या निश्चयाने आता आपण कामाला लागलेलो आणि तुम्हाला एकच सांगेन, ज्या विश्वासाने जो विश्वास आज आपण सगळ्यांनी ठेवलाय भारतीय जनता पक्षावर ठेवलाय याला कुठेही तडा जाणार नाही याची ही सगळी काळजी आमची स्टेजवरची मंडळी घेतील याच्यात माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. आज तुम्हाला एकच सांगतो, पुढे राहिले दिवस फक्त 6 ते 7 दिवस राहिले. आपण डोळ्यात तेल घालून काम करायचंय आणि दुसरं नाही तर 5 तारखेला जे जे आपल्या आजूबाजूचे, जे जे ओळखीचे, जे जे नातेवाईक आहेत यांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन भारतीय जनता पार्टीचं चिन्ह कमळ या चिन्हापुढे बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहायचंय हे देखील तुम्हाला सांगतो. आणि आज जे जे पक्षात पक्ष प्रवेश करतायत त्याच्यात मला वाटतं सावरोली जिल्हा परिषदेतील आहेत, वासंबेतील आहेत आणि आपल्या वयाची देखील सगळी मंडळी आहेत. पवार कुटुंब आणि सगळी मंडळी मोठ्या पद्धतीनं मोठा पक्ष प्रवेश करतायत. जे आता मला वाटतं आले का येतात
आले 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 म्हणजे जे एक राहिले होते ते पण आले. म्हणजे मला वाटतं आता त्या गावात कोणी शिल्लक राहिलं नाही, सगळे जण आपल्या बाजूचे झालेले आहेत. कारण जगन पवार सर बोलले की आम्ही सगळे पाठवले, मी नंतर येतो. तर नंतर काय जमायचं नाही. प्रीतम म्हात्रे आला म्हणजे तुम्हाला आत्ताच यावं लागेल. हे बिचारे आता 15 मिनिटात इथे पोहोचतायत आणि आता 2-5 मिनिटात येतील, ते सुद्धा तुमच्या समोर दिसतील. मी एकच तुम्हाला सांगतो की आता आज पहिला मंडळ तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं देवाभाऊच्या लाडक्या बहिणी सगळ्या आपण आहात, त्या पद्धतीनं लाडके बाबू देखील आता तुमच्या सोबतीला आहे. तर आम्हाला पण तुम्ही सोबतीला घेऊन चला, जेणेकरून आम्हाला सगळ्यांना सगळं पटवता येईल, सगळ्यांना 5 तारखेला मतदान केंद्रापर्यंत देता येईल आणि आपलं कमळ कसं फुलेल याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे.